तारीख 18 एप्रिल 2021 रविवार. मी 8वीपर्यंत शिक्षण केलेलं आहे म्युन्सिपल हायस्कूलमध्ये. त्या ठिकाणी 8वीपर्यंत शिक्षण केलं, पूर्ण झाले, अर्धवट सोडले. अर्धवट का सोडलं? 6 महिने फक्त केलं. त्याची काही स्टोरी सांगाल का की अर्धवट का सोडलं? आमची घरची परिस्थिती थोडीशी नाजूक होती. आमचे वडील व्यवसाय थोडासा लहान होता आणि त्यांच्या मदतीला कोणी नसल्यामुळे आम्हाला त्यांनी अर्धवट शाळा सोडायला लावली. आपण पण ते अर्धवट शाळा सोडून कामाला लागलो. ते काम करायला सुरुवात केली. म्हणजे ते शिक्षण राहिलं. काम करायला कशी सुरुवात केली? म्हणजे वडिलांसोबत तुम्ही जायचे की कसं होतं? तुम्हाला आवड होती की कसं? वडिलांनी सांगितलं की आपण हे काम करायला पाहिजे. पैसा नसल्यामुळे शिक्षण काही होणार नाही. आधी मग ते पॉवर लूमचं जे काम असतं ते केल्याला सुरुवात केली. आमच्या वडिलांच्या हाताखाली मी शिकायला सुरुवात केली. ते काम केलं. काही वर्षानंतर मग ते कामाची आवड झाली. मग मी त्या कामाला लागलो. पहिलं काम कोणतं केलं? काय आठवतं? मी लाकडीच काम केलेलं. रंदा मारायचं, काही गोलकुसू करायचं. वडिलांनी जे सांगितलं ते काम करायचं. आणि ते काम केल्यानंतर मला आवड झाली. त्या कामाला मी पूर्ण झालो. आणि काही वर्ष झाले, 4-5 वर्षानंतर आमचे वडील वारले. मग त्या कामाला जबाबदारी. तुमचं वय किती असेल? कामाला सुरुवात केली त्यावेळी किती वय? मी 12 वर्षाचा होतो. 12 वर्षाचं असताना मी शाळा सोडली, कामाला लागलो आणि कामाला सुरुवात केली. कोणतं साल असेल ते? ते 9/9/69 आहे. त्यावेळेस महापूर आलेला होता. ओके. मोसम नदीला महापूर आलेला होता. अहिल्याबाई होळकर पूल थोडंसं बाकी होतं पाणी जाण्यासाठी. तर पूर्ण पाणी होतं त्या ठिकाणी. ते बघण्यासाठी मी बॅट बनवून बघायला गेलो. पहिली बॅट बनवली. म्हणजे तिथं पुलावर गेलेलं? नाही, तिकडच्या बाजूला. आम्ही पलीकडे होतो, पलीकडे काही जाता येत नव्हतं. क्रिकेट बॅट तुम्ही बनवली? पहिली बॅट बनवली मी खेळण्यासाठी बनवली. आमचे मित्र आम्ही मग ते बॅटने खेळायला गेलो. तर महापूर आल्यामुळे मग आम्ही परत घरी आलो. अच्छा. काम कसं रेग्युलर दररोज करायचं? रोज शाळा बंद करून मग ते काम सोडून दिली आणि शाळा सोडून मग कामाला लागलो. सकाळी 7:30 वाजता जायचो कामाला आणि रात्री यायचो 10-10:30 वडिलांबरोबर. ते काम केल्यानंतर वडील वारले आमचे शिक्षण ट्रेनिंग झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर. तर 9/9/79 आमचे वडील वारले. मग त्याच्यानंतर जबाबदारी माझ्यावरच पडली. आई होती आणि आम्ही दोघं होतो. घरात कोण कोण होते? आई, मी आणि एक लहान बहीण होती. तिचं लग्न झालेलं होतं. ते पण बाहेर गेलीच होती दिलेलं. मोठी बहीण आमची शेजारीच राहायची. बहीण मिळून आमच्या शेजारीच राहायची. मग त्यांनी थोडासा आम्हाला सहारा दिला. मग मला आवड झाली. लाकडी काम करता करता आमच्या वडिलांनी आमच्या मेवण्यांनी वेल्डिंग मशीन घेऊन दिली. मशीन कसं काय आयडिया आली? तुम्हाला इच्छा झाली की तुम्ही कुठं बघितलेलं होतं? नाही, आमच्या शेजारीच वर्कशॉप होत आहे. मग ते काम करत होते वेल्डिंगचे. मी जाऊन उभं राहतोय. उभं राहून बघायचो की आपण हे काम सुद्धा आपण केलं पाहिजे. मला मग त्या कामाची आवड झाली. मग मी आमच्या आईला सांगितलं, आमच्या आईने मेवण्यांना सांगितलं. मग त्यांनी वेल्डिंग मशीन त्यांनी आणून दिली. ते वेल्डिंग मशीन मी सुरुवात केली. पण मग वेल्डिंग मशीन तुम्हाला कोणी शिकवलं की तुम्ही मी एक आमचे कृष्ण खेळणार होते. त्यांनी मला 1-2 वेळेस शिकवलं. असं रॉड चालवतं, असं वेल्डिंग असे पॉवर चालवतं. मग ते लक्षात घेऊन मग मी त्या कामाला सुरुवात केली. मग मी माझ्या पद्धतीने मला युटिलिटीने ते कामाला सुरुवात करून आवड झाली त्या कामाची. वर्कशॉपचं काहीतरी आपण उद्योग करावं इंजिनिअरिंग लाईन. मग त्यानंतर मग एक वेल्डिंग घेतलं, लेथ घेतली. लेथ पैसे जमा करून लेथ घेतली. बीसी लावून वेल्डिंग मशीन घेतलं, उधार वेल्डिंग मशीन घेतलं. असे सगळं साहित्य जमा केलं आणि शॉप तयार केलं. आणि शॉप वेल्डिंग कामाला टर्निंग कामाला जॉबाची सुरुवात केली. म्हणजे वर्कशॉप मध्ये तुम्ही एकटेच काम करायचं? एकटेच काम करायचे. त्याच्यानंतर त्याच्या आधी आम्हाला आमच्या लाकडी कामाला मामाने पार्टनरशिप होती. मामाला आमच्यापेक्षा मामा होते, ते पार्टनरशिप होते. आणि ते पण आपल्याला सोडून चालले गेले. ते का सोडून गेले?
काही ते story त्यांचा त्याच्यावर? परिवार होता, त्यांच्यामुळे ते म्हणे आम्हाला आमचा परिवार सांभाळायचा. अच्छा, त्यांना एकत्र काम नव्हतं हम्म, करायचं, एकत्र त्यांना काम. सेपरेट करायचं हो. होतं. त्याच्यामुळे ते निघून गेले. मग मी तेव्हापासून म्हणजे ते एकटंच करायला लागलो. हम्म. मग हे काम करता करता आवड झाली या कामाची. मग ते काम मशिनरी घेतल्या, काही यांनी सहारा दिला, बैल मिळवले हम्म. आणि त्याच्यामुळे सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर मग लग्न झालं. हम्म. लग्नाचं तुम्ही काय स्टोरी सांगाल की कोणत्या कोणत्या वर्षी झालं किंवा कसं झालं, कसं जुळलं, त्याबद्दल काही सांगाल? लग्न तर आमची बहीण मेवणे असल्यामुळे मला काही कारण शोधण्याची गरज नव्हती. अच्छा. की आमचे बहीण मेवणे गेले आणि मुलगी शोधली, त्यांनी स्वतःहूनच शोधली हा. आणि स्वतःहूनच मला सांगितलं की असं असं. मी त्यांना होकार दिला, ठीक आहे तुम्ही चालेल. लग्ना अगोदर बघितलेलं होतं आणि का? हो ना, मी बघायला गेलो नाही, काही नाही. त्यांनी अच्छा. स्वतःहूनच बघितलं, तिकडनं नारळ घेऊन आले, आम्ही लग्नाला उभं अरे करा. वा. लग्न झालं आमचं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट लग्नातच हो, बघितलं लग्नातच एकमेकांना. बघितलं. मी लाजळत होतो, आजही लग्न कुठं झालं होतं ते सांगा. लग्न आपलं कुसुंबा रोड गवळीवाडा होता. हा. त्या गवळीवाड्यामध्ये पाठीमागे आमचं छोटंसं घर होतं, हम्म. 9x25. त्याच्या समोर ओपन प्लेस होता. अच्छा. ओपन प्लेस मध्ये आम्ही मंडप उभा करून तिथे लग्न लावलं. अच्छा. आणि हम्म. त्याच्यानंतर मग लग्न लागलं आणि मग संसाराला सुरुवात झाली. हम्म. तिथून संसारात सुरुवात झाल्यानंतर आम्हाला जी धर्मपत्नी मिळाली ती पण एकदम काटकसरी मिळाली. काटकसर करताना संसार चालवलं त्यांनी. हम्म. आमच्या आईच्या हाताचं शिकवण त्या बाईला आजही लागलेलं आहे, लाभलेलं आहे. मी ही स्टोरी ऐकली होती की मम्मीला तेव्हा म्हणजे आईराणी समजायची नाही आणि घरात हो, आईराणी तो जळगाव scene काहीतरी जिल्ह्याची मराठी सांगा. भाषा हा. आणि आपल्या मालेगाव तालुक्याची आयराणी भाषा. हा. तर त्याच्यामुळे ते त्यांचं भाषेमध्ये थोडंसं गोंधळ राहायचा. हम्म. ते गोंधळ असले ते काय हसायचे बुवा त्या भाषेला. समजायचं नाही हा, का? समजत नव्हतं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग बरेचसे असे दिवस गेले, हम्म. बराचसा काळ मग गेला. तिथून तुम्ही आयराणी भाषा सोडून मराठी बोलायला सुरुवात केली. मला आवड होती मराठी भाषी, मराठी बोलायचं. हा. आपल्या मुलांना मराठी शिकवायचं. हा. हा. आपल्या मुलांना बी चांगलं मराठी बोलणं शिकवायचं, आयराणी शिकवायचंच नाही. हम्म. हीच माझ्या मनामध्ये इच्छा होती. त्यांना इंजिनियर बनवायचं. अच्छा, तुम्ही आधीपासूनच विचार केलेला, आधीपासून विचार केलेला होता हम्म. की त्यांना इंजिनियर बनवायचं, हे करायचं. लग्न कधी झालेलं होतं? आमचं लग्न 1982 मध्ये झालं. 82 मध्ये. हम्म. ओके. आणि त्यांचं लग्न समारंभ सगळं आमच्या बहीण मेवण्यानेच बघितलं होतं. हम्म. आणि त्यांनीच मुलगी पण शोधली, त्यांनीच गेले, नारळ वगैरे घेऊन आले. ओके. मग त्याच्यानंतर आम्ही फक्त लग्नाला उभं राहिलो. हो. आमचं 9x15 घर होतं त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी केलेलं. त्या ठिकाणी आम्ही लग्न केलेलं. आमच्या समोरच ओपन स्पेस होतं, त्या ठिकाणी मंडप उभा आणि त्यांनी केलेलं. मग लग्न झाल्यानंतर मग सुरुवात केली आम्ही संसाराला. मग त्यावेळी तुम्ही हे लाकडी काम करायचे बरोबर लग्नाच्या वेळी? मग त्यावेळी किती किती तास काम केलं होतं? मी लाकडी काम सकाळी 7:30 वाजेला जायचो, तर रात्री 10-10:30ला घरी यायचो. अरे वा. त्यावेळेची आमची घरची परिस्थिती एकदम नाजूक होती. हा, हा. आम्हाला वेळेवर जेवण मिळत नव्हतं, काही नव्हतं. पण त्यावेळेच्या 1 पै 2 पै चालायची, ते 5-5 पैशाचे आम्ही कामं करायचो. अच्छा. आठवड्याभरामध्ये 50-60 रुपयाचं काम व्हायचं. हम्म. मग त्याच्यावर आमचे वडील आम्ही प्रपंच भागवायचो. मग मला आवड झाली होती आमच्या शिक्षणाची, आपण शिकायला पाहिजे होतं. हा. पण पैसा नसल्यामुळे आम्ही शिकलो नाही. MSc कॉलेज? हा, MBG कॉलेजला शिक्षण घेतलं. KBH कॉलेज. KBH कॉलेजला शिक्षण घेतलं. हम्म. दोघं मुलं इंजिनियर झाले. आणि एक लहान मुलगा आमचा बँगलोरला होता, अरे जर्मनीला गेला होता. हम्म. बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आला तो. हम्म. आणि मोठा मुलगा आमचा पुण्यालाच आहे, हम्म. आता एक बँगलोरला आहे आजच्या परिस्थितीमध्ये. हम्म. अच्छा. तर तुम्ही मला थोडी वर्कशॉपची स्टोरी सांगा की वर्कशॉप कसा बनवला किंवा जसं आता तुम्ही आधी सांगितलं होतं की मशीन घेतलं गेलं होतं, की वेल्डिंग मशीन तुम्ही शिकले. मग त्यानंतर वेल्डिंग मशीन नंतर अजून कोणकोणत्या मशीन घेतल्या तुम्ही? वेल्डिंग मशीन घेतल्यानंतर आम्हाला आवड झाली वर्कशॉपच्या कामाची, टर्निंग जॉब व्हायची. आधी आम्ही लाकडी काम केलं, लाकडी काम गोल करायचो, गोल टर्निंग जॉब होतं लाकडी काम. मला आवड झाली टर्निंग जॉब म्हणजे लोखंडी काम कटिंग करायचं. लोखंडी कामासाठी मशिनरी घेतली, मग ते पैसे जमा करून मशीन घेतलं, मग त्याच्यावर कामाला सुरुवात केली. मग ते काम करताना मला आवड झाली आणि ती एक मशीन पाहिजे. आम्ही शिर्डीला गेलो होतो साईबाबाच्या दर्शनाला. त्या ठिकाणी एक मशीन आम्हाला म्हणजे गाडी पंक्चर झाली. त्या दुकानात गाडी पंक्चर झाली, त्या समोरच एक वर्कशॉप होता. मग ते मशीन पाहून मला आनंद झाला की जाऊ भाऊ वर्कशॉप बघावं. कोणतं मशीन होतं? लेथ मशीन होतं 6 फुटी. अच्छा, आम्ही 6 फुटी. बघायला गेलो. गाडी पंक्चर होईपर्यंत मी सहज उभा होतो. मग त्या ठिकाणी असं वाटलं की ही मशीन बघावं. मालकाला विचारलं का मशीन कसं आहे.
हो भाकरीचं आहे, घ्यायचंय का तुम्हाला? मला भंगारमध्ये नाही द्यायचं, जो काम करेल त्यालाच द्यायचं. म्हणलं हो, मला कामच करण्यासाठी फक्त म्हणे पगारासाठी मग तुम्हाला घ्यायचं असेल तर मी कमी मध्ये देऊन टाकेन. त्या माणसाने मला इच्छा दिली की बघून त्याची कृपेने आम्ही ती मशीन घेतली. माझ्याजवळ पैसा नव्हता, आमचा बँगलोरचा मुलगा होता, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी मशीन घेतली, मी पैसा दिला. मग ते मशीन आम्ही आणलं, ते आज मशीन मी चालवतोय. आजच्या रोजी माझ्या हातामध्ये ती मशीन आहे, त्याच्यावरच मी काम करतोय. तर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कुठं वर्कशॉप बनवलं तर काय काय मशीन, लेथ मशीन झालं, ड्रिल मशीन झालं, अजून काय? त्याच्यामध्ये काय लाकडी कामाचं मशीन होतं. ते लाकडी कामाने खूप मेहनत केली. आम्ही घरी आणून ते मशीन घरी काम करायचो. दिवसा तिथे शॉप मध्ये करायचो, रात्री घरी येऊन काम करायचो. आमच्या मुलांनी पण ते काम केलेले आहे, टर्निंग जॉब ते बघितलेले आहेत त्यांनी. जो जुना वर्कशॉप होता तिथं काय काय प्रॉब्लेम मिळाले? जुना वर्कशॉप जुनी वस्ती होती, मुस्लिम वस्ती. मुस्लिम वस्तीमध्ये मुसलमानांची जागा होती, त्या ठिकाणी ते वर्कशॉप भाड्याने घेतलं होतं. ते दुकान इतकं जुनं जीर्ण झालेलं होतं. ते पावसाळ्यामध्ये हवा यायची तर पूर्ण हालायचं, आणि ऊन यायचं तर ऊन मध्ये यायचं. मी कापड लावायचो, पत्र लावायचो, आणि पावसाळ्यामध्ये इथे प्लास्टिक लाव, तिकडे प्लास्टिक लाव, असं करून मी जे त्या ठिकाणचं वर्कशॉपमध्ये आम्ही व्यवसाय केलेला आहे. आणि आता मालकाने सांगितलं की आम्हाला हे खाली करून पाहिजे. काही वर्षानंतर त्यांचे मुलं इंजिनियर झाल्यानंतर ते मुलं बाहेर गेल्यानंतर मी एकटाच राहतो, आणि एकटाच काम करण्यामुळे मग मी विचार केला की भाड्याची जागा आपण कुठेतरी स्वतःची झाली पाहिजे. आणि आम्हाला मुलांचं शिक्षण करण्यासाठी काही राजी होत नाही, त्यांनी आम्हाला मदत केली. थोडेफार त्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्याच्यानंतर मग ते गाळा घेण्याची मदत केली. मुलांनी सांगितलं तुम्ही घेऊन टाका, आम्हाला मुलांनी मदत केली. आणि ते घर होतो, अर्ध घर विकून मुलांचं शिक्षण केलं गडगड्याचं, आणि अर्ध घर विकून मग गाळा घेतला. आणि नवीन ठिकाणी मग वर्कशॉपमध्ये आम्ही चालू केलं. आणि ध्यानाला पण आम्ही एक स्वतःची जागा घेतली. ती जागा पण आज 300 स्क्वेअर फूट जागा आहे. त्या ठिकाणी आपलं स्वतःचं एक वर्कशॉप आहे. दोघं मुलांसाठी 2 वर्कशॉप आम्ही केलेले होते. पण दोघंही मुलं काम करायला, मुलं इंजिनियर झाल्यामुळे हे काम मेहनतीचं काम कोणीच करत नाही नसल्यामुळे दोघं वर्कशॉप आज जसे तसे आहेत. आणि घराची स्टोरी काय सांगाल? मी ऐकलं होतं की घराची भिंत पडून गेली होती, त्याची काय पावसाळा आलेला होता, पावसाळ्यामध्ये, आणि बाजूचं घर होतं, एक प्लॉट आमच्या अर्ध्यामध्ये होता, अर्ध्या प्लॉटमध्ये दुसरा व्यक्ती होता, ते मुस्लिमने घेतलंय. मग ते घेतल्यामुळे त्यांनी सुरुवात केली बांधायला. तर ते बांधताना पाया खणून त्यांनी पाडून टाकली भिंत. आणि आम्ही मग त्याला आम्ही काही बोललोच नाही. मग घर उघडं पडलं होतं का एका बाजूला? घर मग ओपन झालं होतं एका बाजूचं. मग त्याला ताडपत्री लावली. ताडपत्री लावून पावसाळा झाला, पाऊस कमीत कमी गुडघ्यापर्यंत पाणी होतं मध्ये घरामध्ये. ते गुडघ्यापर्यंत पाणी असताना आम्ही तसंच काम करायचो, म्हणजे राहायचो तसं. बाईने आमच्या स्वयंपाक करून आम्हाला हे करायचं पाण्यामध्ये. वरचा रूम होता त्याच्यावर करायचो आम्ही. मुलं पण होते, बघितलं मुलांनी पण तसं. तो प्रसंग कठीणच होता. कठीण प्रसंगातून आम्ही आमच्या मुलांना शिकवलं, आमच्या मुलांना आमचा परिवार आम्ही सुरुवात केलेली, इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो. त्याच्यानंतर मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलांचा विषय आला. मुलांना शिक्षणासाठी पैसा नव्हता, मग घर विकलं. मग घर विकून मुलांना इंजिनियर केलं. आज मुलांनी मोठं घर बनवलं. हा, तर या नवीन घराबद्दल काय सांगा? ही जागा कधीपासून घेतली? हा नवीन प्लॉट जो आम्ही घेतलाय म्हणजे आमच्या मुलीच्या जन्माच्या वेळे अगोदरपासून घेतलेला, म्हणजे जवळपास 85-86 मध्ये जवळपास 30-35 वर्ष झाले. त्यावेळेस आम्ही प्लॉट आम्हाला असा मिळाला की पैसा नसल्यामुळे एक डायरी राहायची, त्या जाधव साहेबांनी आम्हाला आर के बच्चा वकील सोयगावचे, त्यांचा प्लॉट होता. ते म्हणजे तुम्ही घ्या म्हणे प्लॉट, थोडे थोडे करून पैसे देऊन टाकले. आम्ही देऊन टाकले. बच्चा सर आले, बच्चा वकील झाले, त्यांनी खरेदी करून दिली आम्हाला. मग त्यावेळेस आम्हाला प्लॉट आमच्या नावावर झाला. मग त्यावेळेस 3 दंगली झाली. मग तेव्हा वाटलं की आपण आता कुठेतरी आपला प्लॉट बनवू. मग तेव्हा मी सुरुवात केली प्लॉट बांधायची, परवानगी काढली, सुरुवात केली. आज आपलं उभं राहायचं. एक रो हाऊस आहे, ते रो हाऊस पासून आहे ते मुलांच्या नाव. तरी साधारणतः हे घर बांधायला किती वेळ? ते
3 वर्ष लागले, 2.5 ते 3 वर्ष लागले. तर ते आता आम्ही त्या ठिकाणी राहायला आलेलो आहोत. आता मुलाचं लग्न आहे, एका मुलाचं लग्न झालेलं आहे, ते एकाचं बाकी आहे. त्या लग्नासाठी पैशाची अडचण आलेली आहे, तर थोडं सहकार्य करतायत मुला मुली. आता ज्यावेळी तुमचं लग्न झालं, जेव्हा ते नवबाग बांधलं, त्या घरातून तुम्ही इथे 1600 स्क्वेअर फीटचा गेला, तर तुम्हाला किती आनंद वाटतो, किती छान वाटतं? आम्हाला तर म्हणजे आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, आमच्या वडिलांचं घर पत्र्याचं होतं, त्याच्यानंतर पार्टिशनचं झालं, पार्टिशनचं डबल दांडापट्याचं केलं, दांडापट्याचं झाल्यानंतर मग स्लॅबचं केलं, मग रो हाऊस विकत घेतला. म्हणजे आम्ही एक 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 पाऊल आम्ही पुढे सरकत गेलो. त्याच्यानंतर मग ते रो हाऊस मधून आपल्याला निघावं वाटलं. मुलांनी सांगितलं की मोठं घर घ्या. मग तो प्लॉट घेतलेला होता 85 साली, तो प्लॉट सांभाळलेला होता. तो प्लॉट सांभाळलेला होता, तर तो आज आम्ही त्याची परवानगी वगैरे काढून तो बांधला. माझा मोठा बंगला झाला आपला स्वतःचा. आज मुलांनाही आनंद वाटतो या बंगल्यात राहून, आणि मुलंही इंजिनियर झालेत, आणि त्यांचे आमच्या ज्या सुना आहेत त्या सुनान पण इंजिनियर झालेल्या आहेत. तर तुम्ही मला सांगा, आज तुमच्या घरात किती इंजिनियर? आमच्या घरामध्ये मुलांचे मुलांचे लग्न झाले, मुलीचं लग्न झालं, नातू झाली, मुलगा झाले, 2 एक मुलं आहेत, जावई चांगले. आता मुलं आहेत दोघं इंजिनियर, त्यांनाही त्यांचं लग्न केलं, त्यांनाही पण सुना मिळाल्या. आमच्या सुना दोघं इंजिनियर, एक कोर्सेस कुळातली मुलगी केली, ती पण इंजिनियरच आहे, आणि एक बालेराव कुळातली मुलगी केली, ती पण इंजिनियर. आमचे 4ही मुलं, 2 सुना 2 मुलं, एक मुलगी, सगळे इंजिनियर आहेत, जावई पण एज्युकेटेड आहेत. त्याच्यामुळे आमचा परिवार एकदम सुखात आहे. फक्त आम्ही जे आहेत, आम्ही शिकलेलं कमी असल्यामुळे आम्हाला इंग्रजी लिहिता येते, वाचता येते. तर मुलांना आमची आवड होती की मुलांना शिकवावं, म्हणून भगवंताची कृपेने ते शिकले, ते गेलेत, आज पुढे गेलेत. आम्हाला ते खूप आनंद वाटतो. नवीन घरामध्ये येऊन बी आम्हाला प्रपंच चांगलं चालतंय, कोणी आपल्या दाराशी येणार नाही, कर्ज बाजारी नाही, काही नाही. आज व्यवस्थित आपला संसार चालू आहे आमचा सुद्धा. मी ऐकलं होतं की तुम्हाला रेडिओची आवड होती, तो रेडिओ कसा गेला, त्याची स्टोरी सांगा. मला शेजारी आमच्या मित्राने एक रेडिओ आणलेला होता, मी रोज त्यांची गाणी ऐकायचो. एक दिवशी त्यांनी तो गाणे ऐकून नाही दिले आम्हाला. मग मला आवड झाली की मग आपण पण रेडिओ घ्यावा. पैसा नव्हता आपल्याजवळ, मग मी 1-1 रुपया जमा केला, वर्षभर जमा केला. 365 रुपयाचं जमा केल्यानंतर तो पैसा तसा उचलला आणि रेडिओच्या दुकानात गेलो. नानावटी रेडिओचं मोठं दुकान होतं शोरूम, त्या ठिकाणी गेलो. तिथे नानावटीच्या दुकानात सांगितलं आम्हाला फिलिप्स कंपनीचा रेडिओ. तर त्यांनी तो एक छोटासा रेडिओ काढून दिला, 300 रुपयाचा रेडिओ होता, 350 रुपयाचा. तो 350 रुपयाचा रेडिओ घेतला. मग तो आम्ही येऊन आनंदाने घरी आलो, सगळ्यांना दाखवला, सगळ्यांना आनंद झाला. तो त्या दिवसापर्यंत मला रेडिओची आवड झाली. आणि तुमच्या पहिल्या गाडीबद्दल का? तुम्ही आधी सायकल चालवायची बरोबर? सायकल पण कशी घेतली? सायकल पण आम्ही, आमच्याजवळ पैसा नसल्यामुळे मी दुसरी भाड्याची सायकल वापरतो. भाड्याची सायकल कमीत कमी 1 वर्षभर वापरतो. त्याचे आमच्या वडील असताना आम्ही सायकल वापरतो, भाड्याची सायकल. एक दिवशी आपण भाड्याच्या दुकानावर जायचो ना, तर तो माणूस म्हणायचा की तुम एक सायकल ले लो मेरे से, तुम इतना भाडा मत भरो. मी सांगितलं त्याला माझा पैसा नाही आहे. तर तो माणूस म्हणत होता की तुम ले लो, मैं हफ्तेवारी से देता हूँ. ठीक आहे. मग ती 250 रुपयाची सायकल मी हप्त्याने घेतली. दर आठवड्याला त्याला पैसे थोडे द्यायचे आणि आपल्याजवळ नवी सायकल त्यांनी काढून दिली. मग असं करत करत आम्ही त्या वेळेनुसार 5 सायकली बदली केली, 5 सायकली घेतली, मुलांना वेगळी, मुलीला वेगळी. मग त्या सायकलीनंतर मग आवड झाली मोटरसायकलची. मोटरसायकल घ्यायची बुवा असं घरांचं म्हणणं होतं, मुलांचंही घे, बाईचं. MATची आवड झाली. MAT मला चालवता येत होती, एका माणसाने मला शिकवली. जुनी MAT घेतली. जुनी MAT घेतल्यानंतर मग आवड झाली की आपण मोठी गाडी घ्यावी. मग त्यावेळेस CD डॉट निघाली ती. मग ती गाडी मी विकली की ते पैसे शोरूमला भरले आणि नवी गाडी घेतली. CD डॉट कोणत्या साली घेतली? 2003 मध्ये घेतली. आणि आजही तुम्ही तीच गाडी वापरतोय 2003 पासून तर 2021 पर्यंत.
तर आज ही गाडी काही कंडिशन चांगली काही नाही, व्यवस्थित चालतंय. इथून पुढे अजून कोणत्या गाडीची आवड आहे? आता माझं तर वय काही एवढं राहिलेलं नाही, त्याच्यामुळे नाही, मला तरी काही पण. गाडीची आवड नाही. नाही, आता असेल, आमच्या दोन मुलांनी wheeler गाड्या पण घेतलेल्या आहेत, 2-3 गाड्या घेतल्या आमच्या मुलांनी. जरी टू व्हीलर नाही तर मोठ्या गाडीची हौस आहे. 4 व्हीलरची आहे अपेक्षा, पण मुलं करतील. मुलांच्या सोबत बसू आपण. सुना आहेत, इंजिनियर आहेत, ते चालवतील गाड्या चालवतील, ते घेतील, आम्हाला बरोबर सोबत घेऊन चालतील. आमची हीच आनंदाची गोष्ट आहे, हीच की मुलं आज करते, स्वतःच्या पायावर स्वतःच्या बळावर उभे आहेत, चालतायत. तुम्हाला अजून काही फिरायची आवड आहे? आम्हाला एकच आवड आहे की चारीधाम करावे. एक वेळ जाऊन यावं चारीधाम. पण मुलं सेटल झाले का पुण्याला, त्याच्यानंतर आम्ही जाणार. आम्हाला जायचंय, ते मुलं म्हणतात आम्ही जाऊ, तुम्हाला पाठवू चारीधाम. आमच्या शेती पण आहे, शेती पण आहे, मुलांना सारखी करून द्यायची. 3 मुलं आहेत, 3 मुलांना द्यायची. 2 मुलं आहेत, 2 मुलांना विचार द्यायचे. बरोबर आम्ही करणार आहोत. आता इथून पुढची इच्छा काय? आता समजा मुलं तर इकडे मालेगावात राहणार, पुढे तर मुलं इकडे, आणि मुलांकडे आमचं लक्ष राहणार जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत. आणि आमचा वर्कशॉप आहे त्या ठिकाणी, सहारा हॉस्पिटलच्या बेसमेंटला आमचा वर्कशॉप आहे छोटासा. त्या वर्कशॉपमध्ये आम्ही कामं करतो, 2 पैसा मिळतो, आम्ही आनंदाने संसार चालू. तुमचं आता इतकं वय झालंय, तुम्ही काम नाही केलं. आवड वर्कशॉप तुम्ही, मुलं म्हणतात आम्हाला की कामं करू म्हणतात, बस झालं काम. माझी जी इच्छा आहे, हात पाय ते स्वस्त बसत नाही, त्यांना काम पाहिजे आपल्याला. आवड आहे कामाची, त्याच्यामुळे काम करल्याने माणूस फ्रेश राहतो. घरी बसून माणूस एकदम उदास होतो. ते काम केले थोडंसं का होईना, काम केलं फ्रेश राहून माणूस सायंकाळी घरी येतो, तेवढा आनंद वेगळा राहतो. जर समजा मुलं शिकले नसते तर तुम्हाला काय वाटतं की आजचं दृश्य कसं असतं आपल्याकडे? जी परिस्थिती होती पूर्वीची काळी, त्याच्या तशाच परिस्थितीत आज बी राहिला असतो. मुलांना शिकवलं असतं, पण नाही, हे शिक्षण केलं नसतं तर थोडंसं जॉब आपल्याला वर्कशॉपमध्येच करावं लागलं असतं. वर्कशॉपमध्ये करूनच आपल्याला प्रपंच भागावं लागलं. मग त्यांना इंजिनियर मुली पण मिळाल्या नसतात, ते स्वतः इंजिनियर झाले पण नसते. आणि आजची जी परिस्थिती आनंदाची, ती एवढी आनंदाची राहिली नसते. आणि खरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या अर्धांगिनी, आम्हाला त्यांनी सहकार्य केले. मला तुम्ही सांगा की सुरुवातीला ज्यावेळी लग्न झालं तेव्हा तुम्ही बोलायचे? लग्न झालं आम्ही 3 वर्ष आम्ही बोललेलो. अरे बापरे. फक्त मी घरी यायचो, जेवण करायचं, जायचं, जेवण करायचं, निघायचं, एवढंच काम करायचं. म्हणजे आम्ही काही एवढं बोलणं, मला असं भीती वाटत होती कसं. आमची मिसेस म्हणजे आमच्या सासऱ्याच्या घरी जाऊ, ते बोलतच नाही, मुके आहे का, मुके वगैरे आहे का. त्याच्यामुळे आमच्या अशा बोलण्यात 3 वर्ष गेले होतात. अच्छा, त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगा? त्यांचा स्वभाव आजही जसा आहे तसं त्यावेळी होता. आणि त्यांचा स्वभाव खरंच चांगला आहे. एकमेकाला घेऊन चालतात ते, आणि समजून घेतात विषयाला, काही पण असलं तर रागवत नाही, काही नाही. आणि वेळ आली तर मग मुलांना बी रागवतात, मारतात, सोडतात पण. तुमच्या आईबद्दल काय सांगा? आमची आई, आम्ही लहान असताना, आम्ही लग्न झाल्यानंतर आता वारले आमची आई. 2017 मध्येच वारले. त्यांचे स्वभाव आम्हाला आईने खूप मदत केलेली लहानपणापासूनच. शिकवण चांगलं दिलेली आई वडिलांनी. शिकवणामुळे आम्ही आज या ठिकाणी आहोत. आणि तेच शिक्षण आम्ही आमच्या मुलांना देतोय. आमच्या आईने आम्हाला दिलं, आम्ही आमच्या मुलांना देतोय शिक्षण. त्या पद्धतीप्रमाणे आमच्याजवळ पैसा नसल्यामुळे आईने पण काही एवढं, आई पण कमी शिकलेली होती. कमी शिकले असल्यामुळे त्यांना एवढं शिक्षण समजत नव्हतं, ते मुलांना काय शिकवा काय. पण मी जसं कामाला लागलो होतं तेव्हा मला समजायला लागलं होतं की आपल्या परिवारांना, मुलांना कसं शिकवायचं, काय करायला पाहिजे. आपण कष्ट करतो, एवढं कष्ट मुलांनी करू नये, हातपाय काळे करू नये, ही इच्छा धरून मनामध्ये मी ठेवत होतो. आणि भगवंता पुढे ते सांगत होतो, आमच्या मुलांना चांगलं मार्गदर्शक होऊ द्या, करू द्या. ते शिकले चांगले, आज त्यांच्या नशिबात होतं, इथपर्यंत पोहोचले. आता लहान मुलाचं लग्न होऊन जवळपास 4-4.5 वाजता तुमच्या घरात नवीन सुनबाई, मला काय वाटतं? आमचे काही वेगळं वाटतं की एक सुनबाई बी आमची चांगलीच आहे, वर्षांची मुलगी, आणि मनमिळाऊ मुलगी, आणि सगळ्यांना सांभाळते ती एकमेकांच्या प्रसंगाच्या प्रसंगी. आता आमच्या मिसेसची, म्हणजे तिची सासूबाईची तब्येत
लूज झाली होती ते सांभाळते 3-4 दिवस व्यवस्थित करते स्वयंपाक वगैरे. आम्हाला काही चहा सुद्धा करता येत नाही. आम्हाला काही स्वयंपाक पाणी येत नाही. आमचे सुनबाई सांभाळते सगळं. ते पण बेंगलोरलाच जाणार आहे आता. दोघं जण, मुलगा आणि सुनबाई. पण हे लॉकडाऊन असल्यामुळे बेंगलोरचं जाणं येणं बंद आहे, म्हणून घरी त्याचं वर्क चालू आहे. अजून एक नवीन सुनबाई येणार आहे. सुनबाई अजून एक तर मुलाचं लग्न झालेलं एक दुसऱ्या मुलाचं लग्न होईल, ते पण मुलगी आहे. ती पण पुण्याला जॉब करणार आहे आणि लहान सुनबाई आमची मुंबईला जॉब करणार. आता दोघं आता एका ठिकाणी यायचा प्रयत्न आम्ही करतोय की पुण्यालाच चारीने यावं, चारीने पुण्याला स्थायिक व्हावं, एवढीच आमची इच्छा आहे. शेवटची इच्छा पुण्याला स्थायिक राहावं आणि आपल्या गावाकडचंही थोडंसं माहिती ठेवावी. गोडसे साहेब बी आमचे चांगले आहेत, बालेरावजी साहेब चांगले आहेत, आमचे सगळ्यांचे ताई त्या पण चांगले आहेत, आमचे जावई पण चांगले आहेत. परिवार त्यांचा सुखात आहे, आनंदात आहे. आपल्याला एवढीच इच्छा आहे, अपेक्षा आहे. सगळं आमच्या मुलांचा परिवार सुखात राहावा आणि आनंदात राहावा. शेवटची आमची एवढी इच्छा आहे. तर आमच्या नातू मुलीचा मुलगा श्रावणी मुलगी, ते पण आनंदातच राहावे, आनंदात राहावे एवढी इच्छा आहे. आणि आमच्या मुलांची मुलं पण असे मोठे शिक्षण घ्यावं, मोठे अधिकारी बनावे एवढीच आमची इच्छा आहे. अथर्व श्रावणी इथे येतात का सुट्ट्यांमध्ये? उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मालेगावमध्ये येतात आमच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये, नाशिकमध्ये. घ्यायला जातो काही वेळेस येतात स्वतः, ते आनंदाने राहतात. ते घर त्यांना खूप आवडतं. ते त्यांना असं वाटत नाही की आपण नाशिक सोडून मालेगावला आलं, असं नाशिकच त्यांना वाटतं. त्यांना असं काही दुःख वाटत नाही की आपण खेडेगावात गेलो, कुठे गेलो, काय गेलो असं वाटत नाही. आता तुमचे जावई आहेत ते किती धावपळ करतात त्याबद्दल काय सांगा? जावई ते खूप कष्टकरी माणसं आहेत. एका कंपनीमध्ये जॉब करतात, 8 तास जॉब करतात, 8 तास करून बाहेर सुतारी काम करतात, फर्निचर करतात, फर्निचर करून घरचंही बघतात, मुलांच्याकडे लक्ष देतात. आमची मुलगी ते पण जॉब करतात, कंपनीचा वर्क फ्रॉम करतात. त्यांचा परिवार खूप सुखात आहे, पण धावपळ जास्त राहते त्यांच्या मागे. आणि त्यांचे परिवार आज सुखामध्ये आहे. स्वतःचं घर झालेलं आहे नाशिक शहरामध्ये, कंपनीमध्ये जॉब करतात, वेल सेटल झालेले. त्यांच्याकडे 2 गाड्या आहेत, घर आहे, आनंदात. तुमची मुलगी किती मेहनती? आमची मुलगी तर 12-14 तास काम करते. 14 तास काम करून सुद्धा ती अशी थकत नाही. आणि आम्ही सांगतो की आता बस झालं, एवढं काम करू नका. मुलींना आम्ही ते सांगतो. मुलींना म्हणते की पप्पा पण कष्ट केले नाही तर फळ कसं मिळेल, कष्ट केलं तर फळ मिळेल. एवढं आम्ही बघण्या मला वाईट वाटतं इतके 18 तास काम करतो, 12 तास काम करतो. पण आता तिच्या नशिबामध्ये असेल तसं होईल. पण 2 पैसा कमवण्यासाठी ते करता येतो. हळूहळू जॉब करून सोय करणार, काहीतरी स्वतःचं शॉप करणार आहेत, पुढे चालू होईल त्यांचं नशिबामध्ये. आता पुढच्या 10 वर्षात अथर्व आणि श्रावणी खूप मोठे होईल, तर त्यांच्यासाठी तुमचा काही संदेश, काही मेसेज? आपण आता आम्ही कुठपर्यंत टिकतो हे आम्ही नाही तसं नाही, पण तुमच्याकडून काही त्यांना मेसेज बघ की पुढे जाऊन त्यांनी काय करावं. आपली तर एवढीच इच्छा आहे की आमच्या मुलांचे मुलीचे मुलं यांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगल्या पदावर जावं, एवढीच आमची इच्छा आहे. इच्छा आमची तेवढीच आहे. मुलांना चांगला संस्कार घडावे, चांगले संस्कार द्यावे. भगवंताजवळ आम्ही हीच प्रार्थना करतो की आमच्या परिवाराला सुखात ठेवा, 3 परिवाराला सुखात ठेवा, 4 परिवार, एक आमचा स्वतःचा, 2 मुलांचा, मुलींचा. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमचा पूर्ण संसार तुमचा संसार आणि इतकं सर्व आमच्याशी शेअर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढे तुमचे विचार आमच्या सारख्यांना सर्वांना मिळाले पाहिजे हीच आमची इच्छा. ते कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. चला ठीक आहे, नमस्कार.